नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो आहे. आपण बघत आहोत 7 कीज ऑफ सक्सेस. त्यामधल्या पहिला पार्ट आहे तो शरीराचा आहे आणि त्याच्यातला उपविभाग जो बघितला आपण तो होता केसांचा. आज आपण पुढचा पार्ट घेणार आहोत. तो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आपले डोळे. थोडीशी कल्पना करून बघा की डोळे नसतील तर काय होऊ शकेल. सोपं नाही आहे तेवढं. मी प्रत्येक वेळेला सांगत आलो आहे, भगवंतानी फुकट दिलं आहे म्हणून आपणाला त्याची किंमत नाही आहे. आपण त्याची काळजी करत नाही आहोत. तर या डोळ्याची काळजी कशी घेतली पाहिजे, तर प्रदूषणापासून मुक्त असं आपणाला राहिलं पाहिजे. जेवढं राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर जास्त टी व्ही बघणं, जास्त मोबाईल बघणं, जास्त लॅपटॉपवरती कॉम्प्युटरवरती काम करणं फार घातक आहे. इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट या किरणांच्यापासून देखील आपल्याला बचाव करणं गरजेचं आहे. ते कुठून येतात तर सूर्यापासून देखील येतात, टी व्ही, लॅपटॉप आणि मोबाईलपासून देखील येतात. त्यामुळं शक्यतो ब्लू कटचा टी व्ही तुम्ही घेऊ शकता, वापरू शकता, किंवा ब्लू कट लेन्सेस तुम्ही वापरू शकता, किंवा आता काही मोबाईल असे आलेले आहेत की जे अल्ट्राव्हायोलेट रेज नाहीत, म्हणजे बॅन होऊ शकतं असं, ते तुम्ही वापरू शकता. किंवा काही लॅपटॉप तसे आहेत, तुम्ही त्याचा वापर करू शकता, किंवा त्याची काही स्क्रीन तसं मिळू शकते, ते करा. जेणेकरून त्या रेजपासून, घातक रेजपासून आपल्या डोळ्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे. त्याचबरोबर बारीक अक्षरं वाचणं शक्यतो टाळा. त्यासाठी एकतर चष्म्याचा वापर करा किंवा लहान अक्षर वाचू नका. त्याचबरोबर स्क्रीनिंग टाईम जे आहे ते जेवढं कमी करता येईल तेवढं करा. खास करून हे मुलांच्यासाठी फार उपयुक्त आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की पालकच जर जास्त वेळ स्क्रीनिंग करत असतील तर मुलं तर बिचारी काय करणार ना, असं होतं. बाळ रडायला लागलं की आपण त्याला पूर्वीच्या आमच्या लहानपणी तरी त्याला खुळखुळा वगैरे देत होते. आता आपण बाळ रडालं की त्याला मोबाईल देतो. खुळखुळ्याचे दुष्परिणाम काहीच नाही आहेत, पण मोबाईलचे दुष्परिणाम भरपूर आहेत. ब्रेनसाठी देखील ते खराब आहे, डोळ्यासाठीच तर आहेच आहे. त्याची काळजी घ्या. खाण्यामधले जे काही पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये खास करून व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ तुम्हाला घ्यायला हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये गाजर येऊ शकेल, टोमॅटो, काही पालेभाज्या, नारळाचं पाणी, लिंबू, याच्यामध्ये काही प्रमाणात सायट्रस फ्रूट जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, असे पदार्थ घेऊ शकता. डोळ्यांचे व्यायाम करू शकता. अशी बुबुळं गोल क्लॉकवाईज फिरवणं, अँटी क्लॉकवाईज फिरवणं, एक 5 वेळा इकडं 5 वेळा इकडं. तसंच डोळे असं घट्ट मिटणं काही वेळासाठी आणि डोळे असे पूर्ण मोठे करणं काही वेळासाठी, हे देखील तुम्हाला डोळ्याचे व्यायाम खूप गरजेचे आहेत. काही जसं की आपण स्वच्छ पाण्यानं, एकदम गार नाही, एकदम गरम नाही, अशा साध्या सरळ स्वच्छ पाण्यानं आपण डोळे अधूनमधून धुवू शकता. त्यानंतर उन्हामध्ये जात असताना किंवा वाऱ्यामधून जात असताना किंवा प्रवास करत असताना साधा प्लेन तुम्ही गॉगल वापरू शकता. प्लेन वापरा किंवा डे नाईट वापरा, किंवा तुम्हाला जो आवडेल तो वापरा. शक्यतो त्या उन्हापासून, रेजपासून त्याचं संरक्षण होईल अशा प्रकारे होऊ शकेल. वाऱ्यापासून संरक्षण होईल ते बघू शकता. कुठलेही ड्रॉप्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यामध्ये वापरू नका. डोळ्यांच्या जवळपास कुठलंही घातक केमिकल
लावू नका. आता अलीकडे बऱ्याच जण जे काही हेअर कलर जे करतात, त्या हेअर कलरचे सुद्धा जे काही केमिकलयुक्त हेअर कलर्स आहेत, ते हेअर कलर्ससुद्धा चुकून जर त्याच्यातला एखादा बारीक कण जरी तुमच्या डोळ्यामध्ये गेला तरी डोळ्याला इजा होण्याची दाट शक्यता असते. ते करू नका. जेवढी डोळ्यांची काळजी घेता येईल तेवढी घ्या. साधं पाणी घेऊन, कोमट पाणी घेऊन किंवा गुलाब जल घेऊन कापसामध्ये बुडवून संपूर्ण आपण डोळे स्वच्छ करू शकतो. त्यानं काही आयुर्वेदिक उपाय देखील आहेत की जे आपण ते ड्रॉप्स तुम्ही डोळ्यामध्ये सोडू शकता. त्याने देखील डोळे क्लीन होऊ शकतात. शक्यतो डोळ्याला ताण पडेल असं बघणं टाळा. ज्या वेळेला तुमचे डोळे दमतील, दुखतील, त्रास होईल असं वाटतं, बघतील, तर अशा वेळेला कुठंतरी अशा ठिकाणी जा की जिथं तुम्हाला शांतपणानं आकाशाकडे बघता येईल. दूर अंतरापर्यंत लाईट ब्लू कलर जो आहे तो तुम्हाला डोळ्याला सुखावं लाभेल. तो त्याचबरोबर हिरवळ जी आहे, गर्द हिरवी झाडी सगळी जी आहेत, हे देखील तुम्हाला डोळ्याला चांगलं फिलिंग देणारं काही गरजेचं आहे. हे देखील तुम्ही करू शकता. अधूनमधून पापण्यांची उघडझाप करणं गरजेचं आहे. असं कंटिन्युअस डोळे उघडे ठेवून बघणं घातक आहे, तसं नका करू. अधूनमधून डोळे चालू बंद करायचे. डोळ्यामध्ये कधीही कचरा गेला पटकन काढण्याचा प्रयत्न करा. डोळ्याला ब्लर दिसते असं वाटलं तर डॉक्टरांना दाखवून घ्या. काही लोकांना BP असेल, शुगर असेल तर त्यांनी तरी दर 6 महिन्याला, 3 महिन्याला किंवा वर्षाला रुटीनचं आपल्या डोळ्यांचं चेकअप करून घ्यावं. असे काही नंबर्स असतील तर नंबरचा चष्मा वापरणं गरजेचं आहे. ते तुम्ही करू शकता. काही लोकांना खास करून लेडीजच्यासाठी सांगतो, पापण्या रंगवण्याचे थोडी फॅशन आहे. तिथं तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. भुवया रंगवण्याची फॅशन आहे. तिथं तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. जिथं केमिकलचा पार्ट आहे तिथं डोळ्यांची काळजी ही घेतलीच पाहिजे. जास्त ब्राईटनेस आणि जास्त कॉन्ट्रास्ट TV चा असो, मोबाईलचा असो, इतर कुठलाही असो, नका वापरू. प्रखर सूर्याकडं कधीही नका बघू. अंधारात देखील एखादं तांदूळ, डाळ निवडणं असेल तरी देखील ते करू नका. बारीक अक्षरं वाचू नका. पूर्ण प्रकाशामध्ये जे काही तुम्हाला शब्द दिले जातील ते शब्द तुम्ही व्यवस्थितरित्या वाचू शकता. एवढी काळजी घ्या. तुमचे डोळे नक्कीच चांगले राहतील. सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. आणि आजचा प्रश्न मी विचारतो आहे की आत्महत्या म्हणजे काय? खूप साधा प्रश्न आहे. उत्तर मात्र मला परफेक्ट अपेक्षित आहे. आत्महत्या म्हणजे काय? बाकीच्या प्रश्नांच्या, आधीच्या प्रश्नांची उत्तरं काही लोकांनी जे दिलेली आहेत, काही लोकांचं 80-90% बरोबर आहे, काही लोकांचं 50% बरोबर आहे, काही लोकांचं थोडंसं चुकीचं आहे, काही लोकांचं अजून 100% मात्र नाही कोणी गेलेलं नाही. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ कसा वाटला तो सांगा तुम्ही. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे, आपल्या सर्वांचं आहे. यशस्वी बनायचं असेल तर हे सगळं केलं पाहिजे, तेव्हा कुठे यशस्वी आपण होऊ शकतो. यातला एकही पार्ट पाठीमागं पडला आपण यशस्वी म्हणू शकत नाही आहे. ओके. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा. बेस्ट लक.